ग्रामीण गुन्हे शाखेच्या सतर्क पथकाने मोठी कारवाई करत काही तासातच पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडण्याच्या टोळीला जेरबंद केले आहेत। या टोळीने एका तक्रारदाराकडून 6.5 लाख रुपये लुटले होते। पोलिसांनी तत्परतेने तपास करत मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक केली असून त्याच्याकडून चोरी केलेले 5 लाखाहून अधिक रुपये आणि गुन्ह्यात वापरलेले वाहने जप्त केले आहेत। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील सुधाकर राऊत यांना गावातील सचिन राऊत याने एका व्यक्तीबद्दल सांगितले, जो पूजा करून पैसे दुप्पट करून देतो। या आमिषाला बळी पडलेल्या सुधाकर राऊत यांना मुख्य आरोपी शरद ढोके याने 2 जून रोजी परतवाडा येथे 10 लाख रुपये घेऊन भेटायला बोलवले। ढोके याने त्यांना 20 लाख रुपये करून देण्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार सुधाकर राऊत आणि सचिन राऊत दुचाकीवरून परतवाड्याला निघाले, तर त्यांचे भाऊ ज्ञानेश्वर राऊत दुसऱ्या वाहनाने त्यांच्या मागे आले। सुधाकर यांना 10 लाखांची रक्कम जास्त वाटल्याने त्यांनी 3.5 लाख रुपये भावाला देऊन घरी पाठवले आणि ते मित्र सचिन सोबत त्रिवेणी संगम मंदिर परिसरात 6.5 लाख रुपये घेऊन गेले। त्या ठिकाणी आरोपी शरद ढोके आणि त्याच्या साथीदारांनी बनावट नाव सांगून फिर्यादी आणि त्याच्या मित्राला मारहाण केली आणि त्यांच्या जवळील 6.5 लाख रुपये लुटून नेले। फसवणूक आणि लूट झाल्याचे लक्षात येताच सुधाकर राऊत यांनी परतवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तातडीने गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले। तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी शरद ढोके आणि त्याच्या साथीदारांना सहभाग निष्पन्न केला। पोलिसांनी तात्काळ हालचाल करत शरद ढोके याला ताब्यात घेतले। त्याच्या चौकशीत इतर साथीदारांची माहिती मिळाली। पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेले मनोज कुमार जयस्वाल, निलेश यादव, प्रदीप वैराडे, शुभम वैराडे आणि जयकुमार गेडाम यांनाही अटक केली। पोलिसांनी आरोपींकडून लुटलेले 5,14,000 रुपये, गुन्ह्यात वापरलेली तवेरा गाडी, एक दुचाकी आणि 5 मोबाईल फोन असा एकूण 10,04,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या गुन्ह्यातील 2 आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची सविस्तर माहिती दिली। पोलीस स्टेशन परतवाडा अंडर त्याबद्दल आहे। कालच्या दिवशी 2 जून तारखेला पोलीस स्टेशनला असं इन्फॉर्मेशन मिळाली की विक्टिम सुधाकर राऊत ते चांदूर रेल्वेच्या रहिवासी आहे। त्यांच्याकडून लोकांनी 10 लाख रुपये हिसकावून घेतली असं इन्फॉर्मेशन पोलीस स्टेशनला आम्हाला भेटली। त्याप्रमाणे पोलीस स्टेशनचे ठाणेदार अधिकारी आणि इतर स्टाफ आणि PILCB त्यांच्या सोबतचे जे टीम्स आहेत त्यांना घेऊन ते वर्कआउट सुरू केली आणि पहिल्यांदा विक्टिमला डिटेलमध्ये ज्यावेळी विचारपूस केली तर विक्टिमनी इनिशियली जे स्टेटमेंट दिली ते बदलून नंतर त्यांनी असं सांगितलं की हे जे पूर्ण घटना जी आहे ते मागचे 2 आठवड्यात सुरू झाली आणि जे विक्टिम सुधाकर राऊत आहे ते त्यांच्या गावातलं त्यांच्या ओळखीचा एक माणूस आहे सचिन ठाकरे म्हणून। त्यांचे थ्रू विक्टिमची जे संपर्क आहे ते दिलीप राऊत म्हणून अक्यूज्ड सोबत झाले आणि दिलीप राऊतनी विक्टिम सुधाकर राऊतला असं सांगितलं की मी तुमचे जे काही पैसे आहे ते दुप्पट करून देऊ शकतो म्हणून। ते विश्वासात घेऊन सुधाकरना कालच्या दिवशी सुधाकर राऊत आणि त्यांचे मित्र सचिन ठाकरे ते त्यांच्याकडे 10 लाख ते सोबत घेऊन परतवाडाकडे निघाले आणि तिथे पोहोचून दिलीप राऊतनी त्यांनी भेटली आणि नंतर ते तिन्ही मिळून परतवाडा पोलीस स्टेशनच्या अंडरला जे त्रिवेणी संगम मंदिर जे आहे परतवाडा चांदूर बाजारची रोडवर तिथे तिन्ही माणूस गेले आणि नंतर विक्टिमनी काय केली की त्यांच्याकडे जे 10 लाखाचे जे पैसे आहे त्यामधून 3.5 लाख त्यांनी काढली आणि त्यांच्या स्वतःचे जे भाऊ आहे त्यांच्याकडे ठेवून त्यांना परत चांदूर रेल्वेकडे पाठवली। तर विक्टिमकडे आता 6.5 लाख कॅश होता आणि नंतर विक्टिम आणि त्यांच्या ओळखीचे सचिन ठाकरे
आणि जे मेन आरोपी जे आहे दिलीप राऊत, ते तिन्ही मिळून तिथे मंदिरला ते पूजा आणि अर्चना केली, असं सांगून विक्टिमला की हे करणार नंतर जे पैसे आहे ते दुप्पट होणार म्हणून. ते पूजा अर्चना झाली नंतर विक्टिम कडून जे पैसे आहे ते अक्युजनी मागितले आणि विक्टिमनी इनिशियली नकार दिली. म्हणून अक्युज्ड नी काय केली की त्यांच्या सोबतचे जे इतर अक्युज्ड आहेत त्यांना तिथे लोकेशन म्हणजे टेम्पल जे मंदिर आहे तिथे बोलून घेतली. इतर आरोपी क्रमांक 2 से 8 तिथे 2 से 6 तिथे आला आणि ते टवेरा गाडीला आले आणि ते सगळे एकदा ते आले की सगळे आरोपी मिळून विक्टिमला मारहाण केली, म्हणजे थापडुक्याने मारहाण केली आणि नंतर विक्टिम कडे जे 6.5 लाख चे जे कॅश आहे, रक्कम जे आहे ते त्यांच्याकडून हिसकून ते तिथून पडून गेले. अशी हे घटना झाली म्हणून कंप्लेनेंट आणि विक्टिम दोन्ही एकच आहे. ते नंतर टीम्सला सांगितलं. तर टीम्स LCB आणि पोलीस स्टेशनचे जे टीम्स आहे त्यांनी संध्याकाळीपासून ते वर्कआउट सुरू केली आणि उद्यापर्यंत ते वर्कआउट सुरू होता आणि आम्ही फायनली जे मेन आरोपी जे आहे दिलीप राऊत, अक्युज्ड नंबर 1, तपास नंतर असं आम्हाला माहिती पडला की त्यांची जे रिअल नाव आहे ते शरद ढोके म्हणून आहे, बरोबर. शरद ढोके म्हणून आहे आणि ते वरुडच्या रहिवासी आहे. जे दिलीप राऊत म्हणून ते विक्टिमला जे माणूस भेटले आणि त्यांच्या सोबत इतर 5 अक्युज्डला पण आम्ही ताब्यात घेतले आणि अक्युज्ड सोडून जे चारचाकी वाहन गुन्ह्यामध्ये वापरलेली जे टवेरा गाडी जे आहे ती पण रिकवर केलेली आहे आणि सोबत एक मोटरसायकल जे अक्युज्डने वापरलेली ते पण जप्त केलेली आहे आणि एकूण आरोपीकडून 5 मोबाईल पण जप्त केली आणि सोबत मोस्ट इम्पॉर्टंटली 5,14,000 कॅश पण रिकवर केलेली आहे. तर सगळे मिळून एकूण रिकव्हरी हे गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 10,46,000 आताची स्टेटस आहे आणि आता प्रेझेंटली LCB आणि पोलीस स्टेशनची जी टीम आहे ते इतर 2 अक्युज्ड शोधायची कामावर आहे आणि ते इतर उरलेली 1 लाख जवळपासचे जे कॅश आहे, 1 लाख ऑड जे कॅश आहे ते रिकव्हरी करण्यासाठी पण ते आता सुरू केलेली आहे, वर्कआउट सुरू आहे. तर हे चांगली डिटेक्शन झाली. त्याबद्दल मी PILCB त्यांचे सगळे टीम आणि PSO परतवाडा आणि त्यांच्या सगळे टीमला शुभेच्छा देतो. त्यांनी कालच्या संध्याकाळी पासून आजच्या उद्यापर्यंत त्यांनी खूपच चांगली वर्कआउट केली आणि फायनली डिटेक्शन आणि रिकव्हरी दोन्ही आम्हाला यश भेटला. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो, नंबर 1. आणि नंबर 2, आता ही घटनाबद्दल मी सांगितला तर थ्रू मीडिया मी सगळे लोकांना, सगळे नागरिकांना असा विनंती करत आहे की तुम्ही तुमच्या लेवलच्या जे हार्ड अर्न्ड जे मनी आहे तुम्ही जे सेव्हिंग करून जे कमावत आहे ते तुमची आहे आणि कोणी समोरून माणूस आला आणि तुम्हाला असं आश्वासन दिला की हे मनी तुम्हाला हे जे रक्कम आहे ती आम्ही तिप्पट करून देणार, तर तुम्ही त्यांच्या जे सांगण्याप्रमाणे तुम्ही असं करू नका. हे फक्त तुमच्या पैसा
हिसकण्याची हे जे कोशिश आहे ती करत आहे. तरी आम्हाला सगळे नागरिकांना अशी विनंती आहे की तुम्ही तुमच्या पैसा आणि तुमचे जे काही आहे त्याबद्दल सतर्क राहा म्हणून एक विनंती तुमच्या थ्रू करणार. ग्रामीण पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषांना बळी पडू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सध्या फरार असलेल्या 2 आरोपींचा शोध सुरू असून पोलीस लवकरच त्यांनाही अटक करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.